नमस्कार मंडळी, कशा आहात? सगळे मस्त आहात ना? तर फायनली मी आज ना आषाढ तळला, म्हणजे आषाढ सुरू झाला आणि पहिल्या दिवशी मी आज आषाढ तळला आहे. तर त्यामागचं ना आषाढ तळणं त्यामागे खूप म्हणजे शास्त्रीय कारण आहेत आपली जुने जे आहेत ते. तर आज ना म्हणजे मस्त असा हा पुरी भाजी, बटाट्याची भाजी आणि पुरीचा मस्त असा बेत आहे. तर इथं ना बटाटे घेतलेत कट करून आणि उकडायला ठेवले आहेत पातेल्यामध्ये. तर कुकरमध्ये बटाटे कधीच उकडायचे नाहीत, कारण काय होतं माहिती आहे का तुम्हाला? तर बटाटे कुकरमध्ये जर लावले ना आपण जास्त ते, तर म्हणजे 2 जरी शिट्ट्या झाल्या ना तर बटाटा कुकरमधला एकदम असा गाळ शिजतो आणि तो चवही लागत नाही. आणि आपण जेव्हा असा पातेल्यामध्ये जर शिजवायला घेतला ना बटाटा, तर त्याची चवही वेगळी लागते आणि भाजी पण वेगळी लागते. त्याच्यामुळे मी सहसा ना बटाटे पातेल्यामध्येच उकळते, म्हणजे उकडून घेते. तर आता बटाटे एक साईडला उकडायला ठेवलेत. इकडं ठेवली आहे कढई आणि त्यामध्ये थोडंसं तेल टाकलं आहे, जिरे टाकले आहे. तर कशासाठी? तर इकडं जिरा राईस बनवणार आहे, मस्त असा हा जिरा राईस. तर आज ना कुकरचा काहीच न वापर करता मी ह्या पद्धतीने स्वयंपाक बनवणार आहे. तर कधी कधी ना मला कुकर हा प्रकार आवडत नाही, पण म्हणजे फास्ट वेळेला ना कुकर आपल्याला खूप उपयोगाला पण येतो. जेव्हा आपल्याला निवांत वेळ असतो तेव्हा आपल्याला कुकरची गरज पडत नाही. तर चला म्हणलं पातेल्यामध्येच आज मस्त असा हा जिरा राईस बनवून घेऊया. तर मग काय, कढईमध्ये थोडंसं तेल, जिरं, तडका दिला, पाणी टाकलं आणि मस्त धुवून घेतलेले आपण तांदूळ टाकले. तर आता इकडं भात शिजते आणि बटाटाही शिजून घेतला. तोपर्यंत बटाटा कट करून घेतला. भाजीचं साहित्य काढून घेतलं. कांदा, टमॅटो, कढीपत्ता, कोथिंबीर, लसूण, जे काही आपलं साहित्य लागतं ते. आणि आपला हा कलरफुल असा हा आपल्या गृहिणींचा आवडता आणि जवळचा डब्बा म्हटल्यानंतर तर हा मसाल्याचा डब्बा. तर मला तो खूप आवडतो, माहिती आहे का तुम्हाला? हा मसाल्याचा डब्बा म्हणजे कलरफुल आहे एकदम, सगळे कलर आणि सगळे मसाले अवेलेबल राहतात त्याच्यामुळे. तर आता इथे कढई ठेवली आणि आता मसाला म्हणजे भाजीची आता तयारी करणार आहे. चला तर मग आता भाजी पटकन अशी ही आपण भाजी करून घ्या. तर म्हणलं अगोदर मुलांना ना थोडीशी मिठाची बनवूया, म्हणजे सुकी बटाट्याची भाजी, पिवळा बटाटा त्यांना पुरीसोबत खाण्यासाठी. आणि आम्हाला एकदम झणझणीत अशी तर्रीदार बटाट्याची भाजी बनवूया. तर मग चला आता मुलांसाठी अगोदर करत आहे त्यांचा पिवळा बटाटा बनवणार आहे. नंतर मग आमची बटाट्याची भाजी बनवणार आहे. तर काय ना म्हणजे आषाढ तळला त्यामागे खूप कारणं आहेत. मला तर जास्त करून माहिती नाही आहे. पण पूर्वीच्या काळी ना लोक काय करायचे, आषाढ तळला म्हणजे काय, आषाढचं महिना निघताना तेव्हा आषाढ तळा किमान 3दा तरी आषाढ तळावा लागेल. काय असं ना, आषाढ म्हणजे ना आषाढ महिन्यात खूप जास्त पाऊस असतो आणि घराच्या बाहेर काही निघता येत नाही आणि एकदम झडगं असं लागतं. आणि त्याच्यामुळं मग घरात बसून चमचमीत पदार्थ आपल्याला खायला भेटावे. तिखटपुरी, गोडपुरी, धपाटे असे पदार्थ आपल्याला म्हणजे घरात बसून काहीतरी खायला मिळावं म्हणून आषाढ तळला असं म्हणायचे. कोणी सांजोऱ्या, कोणी गोडपुऱ्या, कोणी कापण्या, म्हणजे अशा प्रकारे बनवत असायचे ना. तर मग त्याच्यामुळं म्हणजे त्याला आषाढ तळा असे म्हणतात. पण ती परंपरा आता कुठेतरी जुनी होत चाललेली आहे आणि कोणी एवढं सहजासहजी बनवत नाही. गावाकडेही बनवत नाहीत आणि सिटीच्या म्हणजे आपण जिथं शहरामध्ये राहतो तिथेही कारण कसं ना, आता 12ही महिने आपला आषाढ तळला जातो. 8 दिवसातून 2दा का होईना पण आपला आषाढ तळला जातो. तर त्याच्यामुळे ते सणाचं महत्त्व आणि त्या महिन्यांचं महत्त्व आत्ता कुठे राहिलेलं नाही. तरी पण काय वाटतं ना, जी परंपरा आलेली आहे, शास्त्रीय जे कारणं आहे त्याच्यामागं, आपण ते चालू ठेवलेले बरे. कारण आपल्या मुलांनाही ते उपयोगाला येतील, त्यांनाही माहिती होईल त्याच्यामुळे. तर मला आज सुरुवातीला ना काही न बनवताना फक्त पुरी भाजीचा बेत केलेला आहे मी आषाढ तळा. तर कालच अमावस्या झाली, आजपासून आषाढ महिना चालू झाला आहे. म्हणलं चला आपण थोडीशी साधी सिंपल अशी ही सुरुवात करूया. तर त्याच्यामुळे आणि आज ना म्हणलं चला आता बरेच दिवस झालं पुरी भाजी बनवली नव्हती आणि मुलांचा पण चाललं होतं, मम्मी पुरी भाजी बनव म्हणून म्हणलं चला
आज आषाढ महिनाही निघाला, आषाढही तळला जाईल आणि आपली पुरी भाजी तयार होईल. तर भाजी वगैरे करून घेतली मस्त अशी आणि इथं पुरीचं जे पीठ आहे ते मी मळून घेतलेलं आहे. तर ह्या पिठामध्ये ना मी बरेच साहित्य टाकलेलं आहे, म्हणजे पुरी तेलकट होऊ नये, पुरी कडक व्हावी, पुरी तेल शोषू नये घेऊन, म्हणजे पुरीमध्ये कसलंच तेल राहणार नाही आणि पुरी एकदम कडक एकदम छान अशी पुरी होणार आहे. त्यासाठी काही टिप्स आहेत, तुम्हाला जर पाहिजे असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये विचारा, मी तुम्हाला नक्की शेअर करेन. म्हणजे पुरी जर कडक होण्यासाठी ना तुम्हाला थोडीशी त्यामध्ये साखर टाकावी लागेल आणि कमी तेलकट पाहिजे असेल त्यामध्ये थोडंसं किंवा मैदा ॲड करावा लागेल गव्हाच्या पिठामध्ये किंवा थोडासा रवा ॲड करावा लागेल, त्याच्यामुळे पुरीनं एकदम क्रिस्पी. तर अशा प्रकारे ना पुरी एकदम आणि कडक छान होते. किंवा पिठी साखर, अख्खी साखर जरी टाकली किंवा थोडीशी पिठी साखर टाकायची, त्याच्यामुळे पुरीनं एकदम कडक होते साखरेनं आणि कलर त्याला खूप छान येतो पुरीला साखरेमुळं. तर आणि रवा म्हणजे रवा आपल्याला कडक पुरी होण्यासाठी रवा टाकायचा आहे आणि मैदा आहे ना, तर मैदा आपल्याला त्यामध्ये थोडासा म्हणजे आपलं पुरी तेलकट होणार नाही त्याच्यामुळे आपल्याला थोडासा मैदा टाकायचा किंवा कॉर्नफ्लॉवर किंवा बेसन पीठ टाकायचं किंवा ज्वारीचं किंचिचं 1 चम्मच पीठ टाकायचं. त्यामध्ये पुरी मध्ये तेलकट होणार नाही. तर हे बघा अशा टम्म फुगलेल्या झालेल्या आहेत आणि कसलंही त्यामध्ये तेल राहिलेलं नाही आहे, कसलंही. नाहीतर एक एक पुऱ्या काय असतात ना, असा हात जरी अडला तरी आपल्या हाताला भरपूर सारं. हे बघा आतमधून बघितलं तर किती छान पुरी झाली आहे आणि काहीच तेलकट नाही, जशी चपाती राहते ना त्याप्रमाणे झालेली आहे. तर व्हिडिओ आवडला असताना नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असतात तर प्लीज अगोदर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत राहा. तर थँक्यू फॉर वॉचिंग सगळ्यांना. बाय.